वेलकम वन्स अगेन. आज आपण पुन्हा एकदा ग्रुप गायडन्स सेशन्समध्ये भेटतोय. मागच्या काही सत्रांच्या मध्ये आपण अभ्यास कौशल्यांच्या विषयी बोलत आहोत. अभ्यासाची ही कौशल्य जर आपण स्वतःमध्ये आत्मसात केली, तर निश्चितपणानं आपण आपल्या स्वतःचा अकॅडमिक परफॉर्मन्स वाढवू शकू आणि तो वाढवण्यासाठी मदत व्हावी म्हणून या ठिकाणी मी तुमच्याबरोबर अभ्यासाच्या कौशल्यांच्या संदर्भात बोलत आहे. एकंदरीत कोणकोणती अभ्यासाची कौशल्य आहेत, या गोष्टी तुमच्यासोबत बोलून झालेले आहेत इंट्रोडक्शन ऑफ स्टडी स्किल्स या विषयामधून. त्यानंतर नेमकं अभ्यासाचं वातावरण कसं असलं पाहिजे, या संदर्भामध्ये सुद्धा आपलं बोलणं झालेलं होतं. आणि त्यानंतर आपण वाचन कौशल्यासंदर्भात बोलायला सुरुवात केलेली होती. ओके. सो आज आपण वाचनाच्या कौशल्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं, की अभ्यास ही व्यक्तिगत बाब आहे. ज्या पद्धती एका व्यक्तीस योग्य वाटतात, त्या दुसऱ्यास योग्य वाटतीलच असं नाही, हे खरं आहे. प्रत्येक जणाची वेगळी पद्धत असते. सर्वांना एकच सर्वमान्य अभ्यासाची पद्धत असेल असं नाही. आपल्यापैकी अनेक जण वर्षानुवर्ष शिकत आहेत, परंतु अभ्यास कसा करावा हे काही शिकवलं जात नाही. असं असून सुद्धा काही जण यशस्वी होतात, तर अनेक जण अयशस्वी होतात. अभ्यासातील यश हा अपघात नव्हे. बाय ॲक्सिडेंट मी पास झालो, योगायोगानं मी चांगले मार्क पाडले असं नसतं. तर अभ्यास हा परिणामकारक अभ्यास कौशल्यांचा परिणाम असतो. मग नेमकी कोणती अभ्यास कौशल्य आहेत? नियोजन, वेळापत्रक, वाचनासाठीची प्रेरणा असणं, स्वतःच्या वेगळ्या शैलीनं समजून घेणं अध्ययन, मेमरी टेक्निक्स, नोट्स काढणं, परीक्षेची तयारी करणं, ध्येय निश्चित करणं आणि यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा समावेश या महत्त्वपूर्ण अभ्यास कौशल्यात होतो. अभ्यास करताना वाचन या कौशल्याचा आपण अनेकदा वापर करतो. म्हणूनच परिणामकारक अभ्यासात याला अधिक महत्त्व आहे. तसं म्हटलं तर वाचन ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ती काही सरळ साधी गोष्ट नव्हे. खूप गुंतागुंतीची क्लिष्ट प्रक्रिया आहे. टोनी बुझान यांनी त्याचे 7 टप्पे सांगितलेले आहेत. हं. हे 7 टप्पे आपण मागच्या वेळेला समजून घेतलेले होते. जसं की पहिला टप्पा आहे माहितीची ओळख होणं. दुसरा टप्पा आहे माहिती आत्मसात करणं. तिसरा टप्पा आहे माहितीचा एकत्रितपणे विचार करणं. चौथा टप्पा आहे माहितीचे पूर्वानुभवाद्वारे विश्लेषण करणं. 5वा टप्पा जी काही मग माहिती आपण घेतलेली आहे ती साठवून ठेवणं. 6व्या टप्प्यामध्ये ती माहिती पुन्हा आठवून बघणं आणि 7वा टप्पा माहितीचं संप्रेषण होणं. ओके. सो वाचन कौशल्यासंबंधी आपण 2 गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे तुम्ही किती वेगात वाचता, म्हणजेच वाचनाचा वेग. आणि दुसरी म्हणजे तुम्हाला ते किती समजलं आहे, म्हणजेच आकलन क्षमता. हं. वाचन वेग आणि आकलन क्षमता ही 2 मुख्य कौशल्य आहेत वाचनासंदर्भातली. वाचन करीत असताना आपण आपल्या डोळ्यांच्या हालचाली करत असतो. ह्या हालचाली डावीकडून उजवीकडे होत असतात. नजर एका शब्दसमूहावरून उडी मारून दुसऱ्या शब्दसमूहाकडे जात असते. यावर आपल्या वाचनाचा वेग पुढील घटकावरती अवलंबून असतो. हे 5 घटक आहेत. कुठले आहेत ते?
ते म्हणजे जे काही आपण वाचतोय, जे काही समोर साहित्य आहे, ते ओळखीचं असणं. परिचितता असेल, तर वाचनाचा वेग वाढायला मदत होते. परिचित नसेल, तर वाचनाचा वेग कमी येतो. वाचणाऱ्याची आकलन क्षमता, त्याची समज किती आहे, जो कोणी वाचायला लागलाय. का वाचतोय आपण? वाचनाचा हेतू काय आहे? वाचन करत असताना आपण एकाग्र आहोत का? कॉन्सन्ट्रेशन आहे का? की एका वेळेला 4 गोष्टीकडे लक्ष विभागलंय? आपण उदाहरणार्थ बोललेलो होतो, की समोर टीव्ही चालू आहे आणि वाचन करायला लागलोय. स्वयंपाकघरामध्ये बसलोय आणि मम्मीशी गप्पा मारत वाचन करायला लागलोय. तर एकाग्रता नक्कीच कमी असणार आहे आणि त्याचा मग वाचनाच्या वेगावरती दुष्परिणाम घडणार आहे. आणि 5वा घटक आहे अध्ययन साहित्याचे सादरीकरण. जे काही वाचनाचं साहित्य आहे, ते जर सुटसुटीत असेल, ठळक अक्षरात असेल, तर वाचनाचा वेग वाढायला आणि समजून घ्यायला सुद्धा मदत होते. तर ह्या 5 घटकावरती आपला वाचनाचा वेग अवलंबून आहे. नॉर्मन लेविस या शास्त्रज्ञानं एक अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून असं लक्षात आलं, वाचनाचा वेग सरासरीपेक्षा कमी असल्यास लक्ष एकाग्र होत नाही. खूप हळू-हळू वाचत गेलं तरी सुद्धा लक्ष एकाग्र होत नाही आणि वाचनाचा वेग सरासरीपेक्षा जास्त असल्यास समजण्यात अडचणी येतात. म्हणजे खूप फास्ट वाचायला गेलो तर समज, आकलन कमी पडतं. असं नॉर्मन लेविस यांना आढळून आलं. वाचनाचा वेग कमी असण्याची एक 10 कारणं आपण बघितलेली होती. ही कारणं म्हणजे पुटपुटत वाचणं, अंतर्गत संवाद, शब्दसंग्रह कमी असणं, अपुरी शब्दसंपत्ती. आत्ताच जसं बघितलं तसं अयोग्य वाचन वेग, खूप फास्ट किंवा खूपच स्लो वाचन करणं, मोठ्यांदा वाचणं, पुन्हा-पुन्हा तेच वाचणं, 4 शब्द पुढे जायचं आणि 2 शब्द पाठीमागे यायचं, अशी सवय काही जणांना असते वाचताना. खूप विश्लेषण करणं, प्रत्येक शब्दाचा कीस पाडायचा. अतिविश्लेषणामुळं सुद्धा वाचनाचा वेग कमी होतो. दिवा स्वप्न, दिवा स्वप्नाचं उदाहरण आपण घेतलेलं होतं. वाचताना समोर असणाऱ्या कंटेंट म्हणून विचारातनं काहीतरी एक विचार येतो. पहिल्या विचारातनं दुसरा विचार, दुसऱ्या विचारातनं तिसरा विचार, तिसऱ्यातनं चौथा विचार. आपलं मन भरकटत जातं. दिवा स्वप्न, विचारांची वेगळी शृंखला होते आणि उघड्या डोळ्याने आपण स्वप्न बघत असतो, वाचत असतो एक आणि विचार करतो दुसराच. अध्ययनातील समस्या. काही जणांना की ज्यांना अध्ययन क्षमता असते, डिस्लेक्सिया असतो, डिस्ग्राफी असतो, डिस्कॅल्क्युली असते, त्यांचा वाचनाचा वेग कमीच असेल. आणि बहुसंख्य जणांचं मात्र असं घडतं, ते म्हणजे केवळ सवय म्हणून हळू वाचलं जातं. सवयच लागलेली आहे हळू वाचण्याची. ही 10 कारणं आहेत वाचनवेग कमी असण्याची. ही 10 कारणं टाळली तर आपला वाचनाचा वेग वाढेल. वाचनवेग वाढवला तर एकाग्रता आणि आकलन क्षमताही वाढते. परंतु फक्त वाचनाचा वेग वाढवूनच चालणार नाही. त्याचबरोबर आकलनही वाढवलं पाहिजे. आणि मग हे आकलन वाढवण्यासाठी पुढील 6 नियम उपयोगी पडतात. 6 नियम आहेत आकलन वाढवण्यासाठीचे. जसं की पहिला नियम आहे, अधिक वाचा आणि वाचनाचा वेग वाढवा. जास्तीत जास्त वाचा. अभ्यासातलं वाचा, अभ्यासेतर गोष्टी वाचा, वर्तमानपत्र वाचा, कथा-कादंबरी वाचा, वेगवेगळ्या गोष्टी वाचा आणि वाचनाचा वेग वाढवा. प्रमुख कल्पना लक्षात घेण्यासाठी वाचा. नेमकं लेखकाला ह्यामध्ये काय सांगायचं आहे? की कन्सेप्ट काय आहे? ती कन्सेप्ट समजून घ्या. हे उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण कशासाठी दिलेलं आहे? असा स्वतःला प्रश्न विचारा. म्हणजे मग तुम्हाला मुख्य कल्पना काय आहे? संकल्पना काय आहे?
हे लक्षात यायला मदत होऊ शकेल. तिसरा नियम आहे, आकलनास आव्हान द्या. तुम्ही जे काही वाचलेलं आहे ते तुम्हाला समजलंय का? हे स्वतः चेक करून बघा. जे वाचलंय त्याच्यावरती चिंतन करा, मनन करा. जे वाचलेलं आहे ते समजलेलं आहे ह्याची खात्री करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला विचारून बघा. असंच आहे ना हे? असं म्हणून विचारून बघा. जे तुम्हाला माहिती आहे ते सांगून बघा. सो आकलनास आव्हान द्या. चौथा नियम आहे, वेळेचे नियोजन करा. मी कुठल्या वेळेमध्ये अभ्यास करणार आहे, कुठल्या वेळेमध्ये इतर गोष्टी करणार आहे. एक टाइम टेबल स्वतःचं असू दे. जर टाइम टेबल असेल, तर लक्ष एकाग्र व्हायला मदत होऊ शकेल आणि लक्ष एकाग्र झालं, तर आकलन वाढायला मदत होऊ शकेल. जसं वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे, तसंच स्वतःचंही नियोजन करणं गरजेचं आहे. स्वतःचं नियोजन म्हणजे आपल्या मनाचं नियोजन, आपल्या भावनांचं नियोजन. कारण मन हे सतत भरकटत असतं. मनाचा स्थायी भावच आहे. सारखं ते दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अशा वेगवेगळ्या गोष्टींच्यावरती जात असतं. अभ्यास करताना आकलन जर चांगल्या पद्धतीनं करून घ्यायचं असेल, तर आपल्याला आपल्या स्वतःचं मनाचं नियोजन व्यवस्थित करता आलं पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती तुम्ही वापरू शकाल. कोणकोणत्या वापरता येऊ शकतील ह्याच्याबद्दल आपण डिटेल एखाद्या सेशनमध्ये नक्की बोलूया. तुम्ही तुमचे प्रयत्न करून बघा आणि मग मी काही उपाय तुम्हाला सांगेन. आणि 6वा नियम आहे, त्वरित एकाग्र करण्याची सोय करा. स्वतःचं लक्ष जर विचलित झालं, भरकटलं असेल, तर अलगदपणे पुन्हा त्या वाचन विषयावरती स्वतःला आणण्याची सवय करा. मन जाणार, भरकटणार, पण आपण पुन्हा-पुन्हा त्याला अलगदपणानं अभ्यासावरती आणणं. ट्रेन युअर माइंड. आपल्या मनाला हे ट्रेनिंग जर आपण दिलं, तर आपल्यामधली एकाग्रता अजून वाढायला मदत होऊ शकेल. सो हे 6 नियम आकलन वाढवण्यासाठी उपयोगी पडतील. ओके. वाचनाचे काही प्रकार पण आहेत. त्यातला एक प्रकार म्हणजे शोधक वाचन, स्कॅनिंग. आपणास काय हवं आहे ते माहिती असतं आणि त्याचा शोध घेण्यासाठी जे वाचन केलं जातं त्याला शोधक वाचन असं म्हणतात. म्हणजे या प्रकारामधनं आपण आपलं नाव यादीतून शोधून काढतो. हं. मग ती मोबाईलमधली यादी असेल, डिक्शनरीमधली असेल किंवा नोटीस बोर्डवरची यादी असेल. शोधक वाचन. आपल्याला काय पाहिजे माहिती असतं आणि ते नेमकं तिथंच जातो किंवा हॉटेलमध्ये मेनू कार्ड वाचन हे सुद्धा शोधक वाचन असतं. आपल्याला जे पाहिजे ते आपण शोधून काढतो. दुसरा प्रकार आहे वरवरचे वाचन, स्किमिंग. अध्ययन साहित्य कशासंबंधी आहे हे पाहण्यासाठी वरवरचे वाचले जाते. या वाचनाने एखाद्या प्रकरणात काय आहे याची ढोबळमानाने कल्पना येते. सर्व्हे टाइप वरवरचं वाचणं. हं. एखाद्या पुस्तक प्रदर्शनामध्ये गेला किंवा एखादं पुस्तक खरेदी करायचं ठरवलं, तर त्यावेळेला आपण कसं थोडं वरचं पान, पृष्ठपान बघतो, मलपृष्ठ बघतो, मग अनुक्रमणिका बघतो किंवा मधलीच 1-2 पानं उघडून चाळून पाहतो आणि मग आपल्याला एक अंदाज येतो, की हे नेमकं कशा संदर्भातलं आहे पुस्तक. तसंच एखाद्या धड्या संदर्भामध्ये सुद्धा असं आपल्याला वरवरचं वाचन केल्यामुळं नेमकं ह्या प्रकरणात काय आहे याची ढोबळमानानं कल्पना येते. हलके-फुलके वाचन, लाईट रीडिंग, मोकळ्यापणामध्ये फुरसतीच्या वेळी असे वाचन केले जाते. आपणास सहज वाचता येईल इतक्या वेगाने आपण वाचत असतो. उदाहरणार्थ गोष्टीची पुस्तके, कथा,
कादंबऱ्या इत्यादी. परंतु अभ्यासात असे हलके-फुलके वाचन उपयोगी पडत नाही. ते कथा, कादंबरी, पुस्तके ह्याच्यासाठी उपयोगी पडतं. मग अभ्यासासाठी उपयोगी पडणारं काय आहे? तर शब्द आणि शब्द वाचन आणि अभ्यासासाठी वाचन. वर्ड बाय वर्ड रीडिंग. अधिक विस्तृत असलेले साहित्य काळजीपूर्वक वाचनासाठी हा वाचन प्रकार उपयोगी पडतो. त्यामुळे आशय समजण्यासाठी मदत होते. अभ्यासासाठी वाचन. अधिक विस्तृत असलेले साहित्य काळजीपूर्वक वाचण्यासाठी हा वाचन प्रकार उपयोगी पडतो. अधिक तपशीलवार विषय समजून घेणं हा याचा हेतू असतो. कधी उपयोगी पडतं हे? जेव्हा एखादा अवघड विषयाचा अभ्यास करायसाठी ही पद्धत अधिक उपयुक्त होते. सो ह्या अभ्यासात जेव्हा आपण वाचन करतो तर ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारचं वाचन असतं. ओके. सो ह्या 2 गोष्टी आपण महत्त्वाच्या समजून घेतल्या पाहिजेत. त्या म्हणजे वाचन वेग आणि आकलन. हं. वाचन वेगाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. WPM वर्ड पर मिनिट. कसा काढायचा असतो तो? समजा टोटल आपण वर्ड्स डिवाइडेड बाय टाइम. येस, बरोबर. नंबर ऑफ वर्ड्स डिवायडेड बाय टाईम. जितका वेळ लावलाय तितक्या वेळेने भागायचं. 3 मिनिटाचा वेळ लावला असेल आणि 3 मिनिटामध्ये 300 शब्द वाचले असतील, तर 300 भागिले 3 म्हणजे आपला 100 शब्द प्रति मिनिट हा वाचन वेग आला. येस, तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतायत. मस्तच. गुड. तर मग आता आपण ह्या गोष्टीला थोडंसं डिटेलमध्ये आणखी एकदा समजून घेऊया. हं. वाचन हे एक महत्त्वाचं अभ्यास कौशल्य आहे. सुमारे 75% ज्ञान हे आपणास वाचनातून मिळत असतं. भाषा, इतिहास, समाजशास्त्र या विषयांच्या अभ्यासामध्ये तर वाचन हे फार महत्त्वाचं ठरतं. ओके. वाचनाचा वेग व्यक्ती-व्यक्तीमध्ये वेगवेगळा असतो. सर्वांचा सारखाच वेग असतो का? नाही. प्रत्येकाचा वेगवेगळा वाचनाचा वेग असतो. तुम्हाला असे वाटेल, की शिक्षकांनी तर आम्हाला प्राथमिक शाळेतच वाचावयास सांगितले. पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे तर तुम्ही नेहमीच वाचता. पण अभ्यासासाठी वाचन हे एक वेगळं कौशल्य आहे. तुम्ही अभ्यासाचे पुस्तक कसे वाचता? या प्रश्नाचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एखाद्या व्यक्तीला वाचण्यासाठी जे सोपे वाटते, तेच दुसऱ्या व्यक्तीस कठीण वाटू शकते. विशिष्ट हेतूने पुस्तक वाचल्यास लवकर समजते. आपण मगाशी सुद्धा पाहिलं बघा. वाचनाचा हेतू काय आहे? का वाचायचं? हा प्रश्न जर आपल्याला माहिती असेल, तर वाचलेलं लवकर समजतं. पुस्तकाचा विषय माहितीचा असेल, तर वाचनवेग वाढतो. ओळखीचा विषय असेल, परिचितता असेल, तर वाचनवेग वाढतो. ओके. तर मग ह्या घटकांचा अभ्यास करताना नेमका वाचन कौशल्यांचा परिणामकारक वापर कसा करायचा? ह्याच्या काही गोष्टी आपण समजून घेऊया. वाचन म्हणजे छापलेल्या मजकुराचा अर्थ लावणे, अशी आपली एक कल्पना आहे. वाचनाची क्रिया दिसते तितकी साधी नसते बरं का. वाचन प्रक्रिया फार गुंतागुंतीची आहे. तुम्ही जेव्हा वाचता, तेव्हा तुम्हाला काय-काय करावं लागतं? अक्षराच्या आकारावरून अक्षर कळतं. ही पहिली प्रक्रिया घडते आणि त्यानंतर मग अक्षरावरून शब्दबोध होतो. शब्द कळतो. मग शब्दाचा अर्थ लावताना तुमचे पूर्वज्ञान, तुमच्या कल्पना आणि वाचनाचा हेतू यांच्या सहाय्याने मजकुराचे आकलन होते.
मजकुराच्या आकलनाबरोबर महत्त्वाच्या मुद्द्यांचे गुंफन होऊन विचारसूत्रांच्या सहाय्याने मजकुराचा एक-एक भाग क्रमाक्रमाने ग्रहण केला जातो. त्याला म्हणतात पॅराग्राफ समजणं. बरोबर ना? अक्षर, अक्षरावरून शब्द, शब्दावरून वाक्य आणि वाक्यावरून पॅराग्राफ आणि मग पॅराग्राफमधनं आपल्याला मजकुराचं आकलन होतं. हां, याच्यामध्ये लेखकाला असं-असं म्हणायचंय तर. बरोबर ना? असं आपल्याला समजत जातं. तुमची बौद्धिक पात्रता, मानसिक घडण, शारीरिक क्षमता, आजूबाजूचं वातावरण यांचा तुमच्या वाचन क्षमतेवरती कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडत असतो. वाचन ही काही निसर्गदत्त देणगी नसून ते एक कौशल्य आहे. ते काय आईच्या पोटातूनच आपण शिकून येत नाहीये. ते एक कौशल्य आहे आणि म्हणूनच ते अभ्यासाने आणि प्रयत्न करून आत्मसात करता येते. वाचन कौशल्य सुधारण्यासाठी वाचन प्रक्रियेतील पुढील घटक समजून घेणं जरुरीचं आहे. हे 7 घटक हे जर समजून घेतले, तर आपलं वाचन कौशल्य सुधारायला निश्चित मदत होऊ शकेल. शब्दबोध, वाचन दिशा, पुनर्दृष्टिक्षेप, दृष्टीचा आवाका, वाचतानाचा शब्दोच्चारण, आकलन आणि शब्दसंग्रह. हे घटक आपण समजून घेऊया. प्रत्येक घटक एक-एक व्यवस्थित समजून घेऊया आपण. शब्दबोध. ओके. तुम्हाला एक मी छोटीशी ॲक्टिव्हिटी सांगतोय. आता ऑनलाईन असल्यामुळं ही ॲक्युरेट आपल्याला करता येणं शक्य नाहीये. पण मी तुम्हाला हे एका Google फॉर्मच्या दृष्टीनं तुम्हाला करून पाठवेन. त्यावेळेला तुम्ही नक्की हे करून बघा. काय करायचंय? खाली तुम्हाला काही मी शब्द देणार आहे. खालील शब्द वाचन चाचणीत डावीकडील शब्द पुढे असलेल्या शब्दात कोठे आहे, ते शोधून त्यावर अशी खूण करा. उदाहरणार्थ म्हणून इथं मी स्क्रीनवरती एक भाग तुम्हाला दाखवलाय. धीर हा डावीकडचा पहिला शब्द आहे. हाच शब्द पुढे कुठे येतोय, तर त्याला बरोबरची खूण करायची. धीर वाचल्यानंतर वीर, खीर, तीर, धीर, तर शेवटी इथं धीर आलाय, तर इथे टिक मार्क करणं. आता तुम्ही म्हणाल, की किती सोपं आहे. हो, नक्कीच सोपं आहे. परंतु हे तुम्ही किती अचूकपणानं करू शकता. म्हणून हा स्वाध्यायाचं नाव आहे, एक्झरसाइजचं नाव आहे, अचूक शब्द वाचन चाचणी. आणि अचूक शब्द वाचन करताना वेळेचं पण बंधन असणार आहे. तर हे मी तुम्हाला नंतर Google फॉर्मच्या माध्यमातून पाठवणार आहे. त्यावेळेला तुम्ही टायमर लावून स्वतःला तपासून पाहू शकाल. हे सगळे शब्द अशा पद्धतीनं असतील आणि तुम्ही ते सोडून बघा. अशाच पद्धतीनं आणखी एक एक्झरसाइज आहे. त्याच्यामध्ये पण हेच आहे, की पहिला शब्द मागच्या बघायचा. मी एक ॲक्टिव्हिटी घेतली होती त्यात पहिला शब्द फक्त बघायचा होता आणि पुढचे शब्द न बघताच त्याच्यावर क्लिक करायचं होतं. कशामध्ये घेतलेली होती ती? मागच्या वेळी घेतलेली ती फक्त पहिला शब्द बघायचा होता आणि त्याच्यासारखा शब्द शोधायचा होता, पण पुढचे शब्द बघायचे नव्हते. पहिल्या शब्दावरूनच फक्त त्या पुढच्या शब्दावर बघायचं. अंडरलाईन करायची होती. हां. नाही, बघावं लागेल ना, कारण बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. फक्त ते बघताना आपली अचूकता किती आहे, त्याच्यावरती अवलंबून आहे ते सगळं. ओके. तर हे ते कमी वेळेमध्ये आणि न चुकता करणं, हे कौशल्य आहे शब्दबोधामध्ये. ओके. शब्दबोध म्हणजे शब्द अचूकपणे वाचणे व त्याचा अर्थ समजणं. वाचत असताना अक्षर व शब्दबोध होणं हे अत्यावश्यक आहे. कारण वाचनाची ती पहिली पायरी आहे. एका अक्षराऐवजी दुसरे अक्षर वाचणं, शब्द उलटा-सुलटा वाचणं, असे दोष पुष्कळदा अगदी मोठ्या माणसांच्या वाचनातही आढळतात, प्रौढांच्या वाचनातही आढळतात.
प्रत्येकाचे शब्दबोधन वेगवेगळे असते, कारण प्रत्येकाचा अनुभव, जीवनाची पार्श्वभूमी व मनोभूमिका वेगवेगळी असते. त्यामुळे शब्दबोधन व्यक्तिसापेक्ष असते. वेगवेगळा अर्थ लावल्यामुळे शब्दबोधन चुकीचे होण्याचा संभव असतो. प्रत्येकजण आपापल्या परीने अर्थ लावतं ना त्या शब्दांचा. त्यामुळं चुकीचा अर्थ लावला जाण्याची जास्त संभाव्यता असते, पॉसिबिलिटीज असते. ओके. पण ही पहिली बेसिक पायरी आहे, की वाचताना अक्षर आणि शब्दबोध होणं. मग चुकीचं किंवा अपूर्ण शब्दबोधन होतं म्हणजे नेमकं काय घडतं? तर शब्द नीट न वाचल्यामुळे चुकीचे किंवा अपूर्ण शब्दबोधन होऊ शकते. एकाऐवजी दुसराच शब्द वाचल्यास वाक्याचा अर्थ पण बदलला जातो. उदाहरणार्थ, ब ऐवजी व वाचणं, म ऐवजी भ, ओके. प ऐवजी फ किंवा श वाचणं म्हणजे चुकीचे बोधन होय. मग कधी-कधी असं पण असतं, गाळणी या शब्दाच्या मधला ळ गाळलाच शेवटी गाळलंच जातं आणि त्याच्याऐवजी गाळ असं वाचलं जातं किंवा गाणी असं वाचलं जातं. एखादं अक्षरच गाळलं जातं. रमणी या शब्दाऐवजी मनी किंवा रनी असे वाचणे हे पण चुकीचे किंवा अपूर्ण शब्दबोधन होय. उदाहरण म्हणून इथं दिलंय. तर असं आपण सुद्धा कधी-कधी वाचत असतो. वाचनाच्या वेळी लक्ष नसणं, वाचनाच्या वेळी दुसऱ्या कशाचा तरी विचार करणं, याच्यामुळे हे घडत असतं. याचा शब्दबोधनावरती परिणाम होत असतो. ओके. तर हा पहिला घटक आहे, की शब्दबोध. आपल्याला व्यवस्थितपणानं त्या शब्दाचा बोध झाला पाहिजे, समज आली पाहिजे. दुसरा घटक आहे वाचनाची दिशा. हं. वाचताना सलगपणे डावीकडून उजवीकडे व वरून खाली अशी नजर असावी. ज्यांना वाचनाची सवय नसते, असे वाचक अधून-मधून उलट-सुलट दृष्टी फिरवतात किंवा मग अख्खं वाक्यच गाळलं जातं किंवा ओळच गाळली जाते. हं. वाचताना आपल्या डोळ्यांची दिशा कशी असते? इंग्रजी झेड अक्षरासारखी असते. बघा हं, इथून डावीकडून आपण सुरू करतो. वाचत, 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 वाचत आपण पुढे जातो. पूर्ण पुढे गेल्यावर ओळ संपली, की झपदिशी नजर पुन्हा डावीकडे येते आणि दुसऱ्या ओळीच्या पहिल्या अक्षरापासून, शब्दापासून सुरू होतं आणि पुन्हा वाचत, वाचत, वाचत पुढे जातो. अशा पद्धतीनं आपल्या डोळ्यांच्या हालचाली इंग्रजी झेड अक्षरासारख्या भराभर घडत असतात. सो वा डोळ्यांचे एक्झरसाइज सुद्धा आपण गेल्या वर्षी काही पाहिलेले होते. आय मूव्हमेंट एक्झरसाइज. बघा, तुम्ही जसं मोठमोठे होत गेलात, तसं तुम्ही अजून अचूक पद्धतीने वाचत होता. जितके लहान होता तितकं चुकत होतं किंवा काही-काही वेळेला अख्खी ओळच गाळली जायची. का? कारण ही नजर पटदिशीकडे येताना काहीतरी गफलती होत होत्या. सो वाचनाची दिशा ही अशी असली पाहिजे. सलगपणे डावीकडून उजवीकडं व वरून खाली अशी नजर फिरणं. तिसरा घटक आहे पुनर्दृष्टिक्षेप. दृष्टी फिरवण्यातील योग्य सरावाचा अभाव, आकलनातील कमतरता व कठीणपणा यांच्यामुळे पुष्कळदा तीच गोष्ट पुन्हा पुन्हा वाचली जाते. म्हणजे पुढं जायचं समजलं नाही असं वाटतं किंवा डोळ्यांना व्यवस्थित सवय नसल्यामुळं ते पुन्हा पाठीमागे येतात आणि पुन्हा पुढं जायचं. 4 शब्द पुढं जायचं आणि 2 शब्द पाठीमागे येऊन पुन्हा पुढं जायचं. हं. पुन्हा पुन्हा तेच वाचणं. त्याच्यामुळे वाचनाच्या वेगावर परिणाम होतो. मनन चिंतनासाठी पुनर्दृष्टिक्षेप उपयोगी असतो, परंतु नेहमीच त्याची आवश्यकता नसते. हां, जेव्हा तुम्ही उजळणी करायला लागलाय, रिव्हिजन करायला लागलाय,
त्यावेळेला ठीक आहे. हां, हे महत्वाचं आहे म्हणून तुम्ही पुन्हा एकदा त्याला रिकॉल करणं, पुन्हा एकदा त्याला बघणं. पण नेहमीच त्याची गरज नसते. ओके. तर ह्याच्यासाठी आपण एकदा चर्चा केलेली. डोळ्यांच्या सुयोग्य हालचाली असणाऱ्या वेगवेगळ्या डोळ्यांच्या व्यायामांची चर्चा करा व दररोज त्याचा सराव करा. आपण चर्चा केलेली होती. वेगवेगळे व्यायाम डोळ्यांचे. हं. आपण जेव्हा प्रत्यक्ष भेटू त्यावेळेला आपण अशा काही ॲक्टिव्हिटी पुन्हा एकदा करून पण बघूया, की ज्याच्यामुळं डोळे निरोगी तर राहतीलच, पण त्याचबरोबर डोळ्यांच्या सुयोग्य हालचाली होऊन वाचनाचा वेगसुद्धा आपला वाढू शकेल. तर तुम्ही असे डोळ्यांचे काही व्यायाम करायला पण सुरुवात करा. ओके. दृष्टीचा आवाका, आय स्पॅन. वाचत असताना आपण दृष्टी जेव्हा स्थिर करतो, तेव्हा स्थिर बिंदूच्या डावी उजवीकडील अक्षरे आपणास दिसतात. आपण एखादा मजकूर वाचताना प्रत्येक अक्षरावर दृष्टी स्थिर न करता एका दृष्टिक्षेपात अनेक अक्षरे वाचू शकतात. म्हणजे गठ्ठा उचलणं. ओके. गठ्ठा जितका मोठा म्हणजेच दृष्टीचा आवाका जितका मोठा, तितकं वाचन आपलं फास्ट होतं. बरोबर ना? आपण मागच्या वेळेला चर्चा केली बघा. जर स्वामी विवेकानंदांचा जर वाचनवेग काढायचं ठरलं, तर किती येईल व वाचनवेग त्यांचा? 800 ते 900 पर मिनिट. हो, त्याच्यापेक्षा भरपूर होता. 1200 1200 शब्द प्रति मिनिट त्यांचा असेल असा अंदाज केला जातोय. इयत्ता 8वी मध्ये ना स्वामी विवेकानंदांच्या अ, वाचनाच्या या अ, खूबीवरती एक धडा सुद्धा आहे. 8वीचे तुमचे विद्यार्थी मित्र असतील, तर त्यांच्याकडून माहिती करून घ्या, की नेमकं काय आहे. तुमच्यासाठी मी फक्त एक हिंट दिलेली आहे. हा धडा किंवा तुम्ही जेव्हा 8वीत जाल त्यावेळेला तुम्हाला हा धडा जरूर माहिती होईल, की त्याच्यामध्ये कसे ते एकेका दिवशी एक अख्खा खंड वाचून काढायचे. मग तिथल्या ग्रंथपालाला म्हणजे त्या ग्रंथालयातल्या ग्रंथपालाला शंका वाटायला लागली, खरंच होय वाचतो हा व्यक्ती का नुसता घेऊन परत आणून देतो पुस्तकं? तर त्यांनी परीक्षा घ्यायची ठरवली, तर काय खरंच त्यांनी ते सगळं वाचलेलं होतं. एकेका दिवसात एक खंड वाचणं, इतका त्यांचा अफाट वाचन वेग होता. ओके. आपल्याला सुद्धा करता येऊ शकतो. प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. दृष्टीचा आवाका व वाक्य ओळख ह्यासाठी एक स्वाध्याय पाठ मी तुम्हाला पुढे देणार आहे हां. किंवा तुम्हाला मी पाठवेन किंवा जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटू त्यावेळी मी तुम्हाला देईन. पाठात वाक्याच्या जोड्या आहेत व 2 वाक्यात तुटक रेषा आहेत. तुम्ही डावीकडून उजवीकडे वाचत असताना पहिले वाक्य वाचून झाल्यावर मधल्या तुटक रेषेवर नजर स्थिर ठेवून उजवीकडील वाक्य तसेच आहे का की नाही हे ओळखायचे आहे. हं. हे करीत असताना पहिल्या वाक्याचा बोध आणि शेवटपर्यंत नजर न देताही दुसरे वाक्य ओळखता आले पाहिजे. यासाठी दृष्टीचा आवाका उत्तम पाहिजे. आता आपल्या विद्यार्थिनीनं सांगितलं तशा पद्धतीनं पूर्ण दृष्टीचा आवाका वाढवण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आहे. उदाहरणार्थ हं. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला इथं मी दाखवतो. सॉरी. पहिला शब्द आहे इथं. डावीकडचं पहिलं वाक्य आहे, शरद शाळेत गेला आणि दुसरा पण शब्द आहे शरद शाळेत गेला. पण शरद शाळेत गेला हे पटदिशी वाचायचं आणि पुढचं बरोबर असेल, तसंच असेल तर इथं बरोबरची खूण करायची. दुसरा
दुसरं वाक्य आहे बटाटे वडा गरम आहे. आणि इथं नजर ठेवायची आणि इकडं बघायचं. तसंच आहे का वाक्य? बटाटे वडा नरम आहे. नाही, जरा काहीतरी फरक आहे. गरम आणि नरम. फरक आहे. तर इथं फुली मारायची. हां, पण हे सगळं किती? 20 सेकंदामध्ये ही अख्खी यादी झाली पाहिजे, असं अपेक्षित आहे. ओके. तर आपण ही ऍक्टिव्हिटी करून बघणार आहोत प्रत्यक्ष. तर ह्याला दृष्टीचा आवाका असं म्हटलं जातं. आता शब्दोच्चार खूप महत्वाचा आहे हां. काही जण नेहमी मोठ्याने वाचतात, पण मनात वाचतानाही पुष्कळदा मनात ऐकल्यासारखे वाटते. डोळ्यांनी शब्द पाहावयाचे, मनात उच्चार करायचा व उच्चारावरून शब्दबोधन व्हायचे असे चालू असते. वाचताना उच्चाराची सवय असल्यास वाचन वेगावर खूप मर्यादा पडते. पुटपुटत वाचलं, ओठांनी वाचलं, तर अ, साहजिकच वाचन वेग कमी येणार आहे. आपण मागच्या वेळेला बघितलेलं होतं, की ओठांचा वेग जास्त असेल का डोळ्यांच्या बुबुळांचा वेग जास्त असेल? निश्चितच डोळ्यांच्या बुबुळांचा वेग जास्त असणार आहे. नक्कीच. हं. पण काही-काही जण ना ओठ नाहीत हलवत, पण मनातल्या मनात उच्चार करत बसतात. त्या शब्दाचा उच्चार मनातल्या मनात करतात. जर मग असं केलं, तर मनातल्या मनात शब्दोच्चार करून दर मिनिटास जास्तीत जास्त 350 शब्द वाचता येऊ शकतात. हं. याउलट शब्दोच्चार न करता वाचल्यास एका मिनिटात 800 शब्द वाचले जाऊ शकतात. तुम्हाला जर मोठ्याने वाचावयाची सवय असेल, तर ती हळू कमी करा. हां, ॲज अन एव्हरेज तुम्ही सुद्धा जर शब्दोच्चार न करता, मनातल्या मनात का असेना, पण शब्दोच्चार न करता फक्त डोळे फिरवायचे भर आणि समजून घ्यायचं. तर एका मिनिटात 800 शब्द वाचू शकता. फक्त त्याला प्रॅक्टिस लागते हां. प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. लक्षात ठेवा हां. मोठ्याने वाचल्यावर लक्षात राहते, अशी तुमची समजूत असेल, तर ती चुकीची आहे. लक्षात राहत नाही, हे लक्षात येत नाही. कारण ती सवय लागल्या, हॅबिट लागल्या लहानपणापासून मोठ्यानं वाचायची. आपल्याला वाटतं की मग समजतं. तर ही तुमची चुकीची समजूत आहे. हं? रॉंग लर्निंग आहे ते. हं? आणि महत्वाचा मुद्दा मग आकलन. वाचनातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आकलन. वाचलेले समजणे. आकलनाशिवाय वाचन कौशल्य विकसित करता येत नाही. म्हणून तर आपण 6 नियम पाहिले आकलनाचे. आकलनातील पहिला टप्पा म्हणजे शब्दाचा, वाक्याचा अर्थ कळणं. हा पहिला टप्पा. नंतर परिच्छेदातील अर्थाची जुळणी करून एकंदर आशय, मध्यवर्ती कल्पना व पोषक तपशील ओळखता आला पाहिजे. काय आहे ह्याच्यात? की कन्सेप्ट काय आहे? हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. बरेच वेळा शब्दाचे अर्थ संदर्भानुसार बदलतात. शब्दाला वेगवेगळे अर्थ असतात. शब्दार्थ, भावार्थ आणि मतितार्थ किंवा अन्वयार्थ असे वेगवेगळे अर्थ आहेत. हं. उदाहरणार्थ हार. गळ्यात हार घातला आणि त्याने हार मांडली. दोन्ही ठिकाणचा हार वेगवेगळा आहे की नाही? तर तो समजून घेणं, संदर्भानुसार तो शब्द घेणं. शब्दाप्रमाणेच वाक्यांचाही अर्थ परिच्छेदातील संदर्भानुसार बदलतो. अनेक परिच्छेदांनी तयार झालेली कथा किंवा लेख वाचल्यावर त्याची रूपरेषा तयार करता आली पाहिजे. ओव्हरऑल पूर्ण धडा वाचून झाल्यानंतर त्याची रूपरेषा करता आली पाहिजे. जसजसे तुमचे आकलन वाढत जाईल, तसतसे निष्कर्ष काढणे, त्रुटी ओळखणे, अनावश्यक मजकुराकडे दुर्लक्ष करणे व शीघ्र गतीने आवश्यक ते शोधन, रसग्रहण करणे
इत्यादी कौशल्यांचा विकास करता येतो. नेमका हा कसा करायचा? त्यासाठी वेचक बोधन आणि आकलन नेमकं कसं करायचं? ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या सेशनमध्ये समजून घेणार आहे. ओके. तर आत्तापर्यंत जे काही बोललो त्या सगळ्या गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करा आणि तुमचं स्वतःचं वाचन कौशल्य वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा. जसं आता आपण म्हटलंय, सुमारे 75% अभ्यास हा वाचनावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळे आपण वाचन कौशल्याला जास्त महत्त्व देतोय. तुम्हा सर्वांना तुमचं वाचन कौशल्य चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करण्यासाठी शुभेच्छा.